नमस्कार, मी श्रुतिका प्रयाग. नमस्कार, मी श्रुतिका प्रयाग. तर खूप दिवसाने मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करतेय. म्हणजे इंट्रोडक्शन आणि बेसिक काही गोष्टी असणार आहेत. आजचा व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, कारण की ज्या लोकांनी यूट्यूब अर्ध्यातून सोडलंय म्हणजे माझ्यासारखे लोक, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की युजफुल ठरेल. या व्हिडिओमध्ये मी पहिलं माझं इंट्रोडक्शन देते आणि त्याच्यानंतर काय मुद्दे आहेत जे की कुणी पण नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत असेल तर त्यांनी टाळावेत. ज्या चुका मी केल्या त्या दुसरं कुणी करू नये असं मला वाटतंय. त्याच्यामुळे मी हा एक बेसिक व्हिडिओ बनवते. खूप लोक हे व्हिडिओ बघण्यासाठी नवीन आहेत, त्याच्यामुळे मी सुरुवातीला माझं इंट्रोडक्शन देते की मी कोण आहे, काय करते वगैरे. माझं नाव श्रुतिका प्रयाग. मी बाय प्रोफेशन फॅशन डिझायनर अँड टेक्सटाईल डिझायनर आहे आणि साइड बाय साइड मला खूप पेंटिंग्स करायला आवडतं. मी वॉल पेंटिंग, घरातले डेकोरेशन, इंटेरियर, वॉल टेक्स्चर्स, त्याच्यानंतर लग्नातल्या पेंटिंग्स, सगळ्या प्रकारचे ऑर्डर्स घेते, काम करते. जे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम करत होते आतापर्यंत. तर 3-4 वर्षापासून मी फिल्म इंडस्ट्रीत कॉस्ट्युम स्टायलिस्ट म्हणून काम करत असताना मी सिटी चेंज व्हायची, त्याच्यानंतर घर चेंज व्हायचं, बॅकग्राऊंड चेंज व्हायचं, सगळंच व्हायचं. त्याच्यामुळे मी युट्यूबवर कन्सिस्टंट नाही राहू शकले. मी 3 वर्ष आधी जेव्हा कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली होती तेव्हा मी घरीच होते ऍक्च्युली, पण काही कारणांमुळे मी ते नाहीच केलं. म्हणजे मी 4-5 व्हिडिओ टाकले स्टायलिंगचे. सपोज एक स्कर्ट आहे, त्याला तुम्ही किती वेजने स्टाईल करू शकता, किंवा एखादा टी शर्ट आहे, फक्त बेसिक टी शर्ट असेल तरी त्याचं किती छान स्टायलिंग होऊ शकतं. तर मी हे पोस्ट करत होते. पण मग आता मला असं वाटतं की मी परमनंटली घरी शिफ्ट झाली आहे. आता मी काही कॉस्ट्युम मध्ये काम करणार नाहीये. त्याच्यानंतर आता साइड बाय साइड काहीतरी पाहिजे. आणि मला खूप आवडतं की तुम्ही काही छोटी पण गोष्ट असेल तर त्याचा मी व्हिडिओ करणार, पोस्ट करणार, अपलोड करणार. हे इंस्टाग्रामला पण मी करते. पण मग मला असं झालं की जर इंस्टाग्रामला मी करतेच आहे तर मी युट्यूबला का नको करू. मला आता हे फर्स्ट व्हिडिओ आहे खूप दिवसांनी की मी लॉंग व्हिडिओ बनवतेय. तर माझे काही बेसिक माझे काही बेसिक मुद्दे आहेत. म्हणजे मी ज्या चुका आधी केल्या तर त्या दुसरं कुणी जे नवीन कॉन्टेंट सुरू करणारे, युट्यूबवर चॅनल सुरू करणारे, त्यांनी नाही केला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करतेय. तर पहिला मुद्दा, उद्देश. म्हणजे तुम्ही काय उद्देश ठेवून युट्यूबचे व्हिडिओज करतात. आता आपण ऐकतो की कॉन्टेंट क्रिएटर्सला एवढे पैसे मिळतात, एवढं फेम मिळतंय, त्याच्यानंतर कॉन्टेंट क्रिएटर्सचे युट्यूबचे इव्हेंट्स होत आहेत, किंवा हे या सगळ्या फेम मिळतंय. पैसा, फेम ह्या सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत. म्हणजे पैसा लागतोच, मला मान्यच आहे. पण का करताय? तुम्हाला आवडतंय का? की फक्त पैसे आहेत किंवा नाव मिळतंय म्हणून आपण करतोय? ही चूक मी सुद्धा केली की मला असं वाटलं की मला येतंय तर मी करते. पण बाकीच्या गोष्टी पण आपल्याला लक्षात घेऊन या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे फक्त व्हिडिओ करणं, अपलोड करणं एवढंच नसतं, त्यात एडिटिंग पण आहेत. मला असं वाटतं की तुमचा उद्देश क्लिअर पाहिजे. तुम्हाला हे काम करताना बोर नाही झालं पाहिजे किंवा कंटाळा नाही आला पाहिजे की आज मी रेडी कशाला होऊ, मी व्हिडिओ कशाला करू, असं नाही झालं पाहिजे. प्रत्येक दिवस हा नवा असला पाहिजे आणि तुम्ही नव्याने सुरुवात करताय, नवीन व्हिडिओ अपलोड करताय. जसं आपण एखादं पिक्चरचं आम्ही शूट करतो तर त्याच्यात पण आम्हाला तेच असतं की नवीन पिक्चराला नवीन काम, नवीन स्क्रिप्ट, नवीन सगळं, नवीन कॅरेक्टर्सची स्टडी. मग त्याच्यानुसार आम्ही कॉस्ट्युम ठरवतो. तसंच आहे आपल्या युट्यूबमध्ये. आपण पण स्क्रिप्ट रायटिंग करतो, लिहितो, त्याच्यानंतर इन डिटेल अभ्यास करतो की आपल्याला काय बोलायचंय. ह्या गोष्टी. दुसरा मुद्दा, स्क्रिप्ट रायटिंग ही एक अशी गोष्ट आहे की जिच्याकडे मी खूप दुर्लक्ष केलं. मी ना आधी फक्त बोलत जात होते, पण मला कळतच नव्हतं एडिटिंगच्या टाइमला की मी काय कट करू, काय राहू देऊ. मला त्याची आयडियाच येत नव्हती. मग मला ते एडिटिंगच बोर व्हायला लागलं की अरे किती मी एडिट करते आणि तेवढे व्ह्यूज सुद्धा येत नाहीयेत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे भाषा. आता मी ना तेव्हा असं वाटायचं मला की नाही जास्ती लोक हिंदी बघणार आहेत आजकाल, तर हिंदीमध्ये अपलोड करू. नाही, हे तर चूक बिलकुल करू नका. ज्या भाषेमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, म्हणजे मला मान्य आहे की हिंदी खूप लोक बोलतात किंवा तुम्हाला छान येतं तर वेगळी गोष्ट आहे, किंवा मी खूप एक्सप्रेस नाही करू शकत, तर मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या मातृभाषेमध्ये आपण खूप छान एक्सप्लेन करू शकतो. आणि युट्यूब हे असंच माध्यम आहे जिथे आपण आपले मुद्दे किंवा आपल्याला काय दाखवायचंय, काय सांगायचंय हे समोरच्याला कळलं पाहिजे. आपण जे व्हिडिओज किंवा काय गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह टाकतोय तर त्या 4 लोकांना का होईना पण त्याचा फायदा झाला पाहिजे.
तर मला हे वाटतं की आपण ज्या भाषेमध्ये आपण छान एक्सप्लेन करू शकतो, बोलू शकतो, तर ते आपण भाषा आपण प्रेफर केली पाहिजे. त्यानंतर निश, म्हणजे निश खरं तर हे एवढं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे असं नाही. जर तुमचा एक आपल्याला आपली निश कळली पाहिजे. 4-5 व्हिडिओ नंतर आपल्याला कळतं की आपल्याला काय आवडतंय करायला. कुकिंगचे व्हिडिओज आवडतात, फॅशनचे आवडतात, मेकअप आवडतोय की जे काही आहे ते आपल्याला कळतं. सो आपण त्या गोष्टींमध्ये आपण जास्त काम केलं पाहिजे. इम्पॉर्टंट मुद्दा, स्वतःचा कॉन्टेंट बनवा. म्हणजे आधी मी काय करायचे की मला एखाद्याचं एक आवडलं, दुसऱ्याचं दुसरं आवडलं, तर मी म्हणायचं की हा मला हे येतं ते येतं, तर मी हे करेल. आणि कुणाचं कॉपी पेस्ट करून काहीच मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण जरी दुसऱ्यांकडून किंवा कुणाकडून इन्स्पिरेशन घेतलं, तर तुम्ही त्याच्यात तुमचं काय ऍड ऑन करू शकता, तर हे जास्ती महत्वाचं आहे. लोक म्हणतात, आता मी परवा एक रील बघितलं की ज्याच्यामध्ये ती मुलगी म्हणत होती की तुम्ही सरळ कॉपी कर. का कॉपी करा? त्या व्यक्तीने जी ती रील किंवा काय जे शॉर्ट्स अपलोड केला, तिने त्याच्यावर काम केलंय. सो तुम्ही का ते कॉपी करणार? तुम्ही इन्स्पिरेशन घ्या. आता एका स्कर्टचा व्हिडिओ जर एखाद्याने केलाय 5 वेजने तुम्ही एक स्कर्ट कसा घालू शकता, तर मी तसंच घालेल का? नाही. मी ते घेईल इन्स्पिरेशन, पण त्याच्यात अजून मी माझं काय टाकू शकते, तर मी ते ऍड करेन. किंवा स्क्रिप्ट रायटिंग, कुणी जर नमस्कार वगैरे वगैरे बोलत असेल, तर सेम टू सेम तुम्हीच बोला असं नाही. जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे, जे तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला दाखवायचंय, जसे तुम्ही आहात तसे युट्यूबला असलं पाहिजे. जे रिअल कॉन्टेंट किंवा रिअल व्यक्ती असेल ना, तर लोक नक्की सबस्क्राईब करतात. कन्सिस्टन्सी हे पण इम्पॉर्टंट पॉइंट आहे. म्हणजे आपण व्ह्यूज नाही येते म्हणून सोडून देतोय, किंवा आपल्याला एडिटिंग बोर होतंय म्हणून आपण सोडून देतोय, नाही, असं नसतं. प्रत्येक गोष्टी करायला, सपोज आपण इंजिनिअरिंग करतोय तर 5 वर्ष 4 वर्ष शिक्षण घेतो, 1 वर्ष पुन्हा इंटर्नशिप करतो, किंवा साध्या छोट्या मोठ्या कंपनीत एक्सपिरियन्स घेतो, आणि मग आपल्याला चांगलं पॅकेज मिळतं. सो तसंच आहे इकडे सुद्धा, की आज व्हिडिओ टाकला, उद्या आपल्याला पैसे मिळाले, नाही, असं नसतं होत. सो कन्सिस्टन्सी ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी 2-3 व्हिडिओज मध्येच मला 275 लोकांनी सबस्क्राईब केलं. जे मुद्दे मी सांगितले आता, की भाषा, तुमचा हेतू काय आहे हे व्हिडिओज बनवण्याचा, फक्त पैसा आहे का तुम्हाला नक्की आवडतंय, त्याच्यानंतर तुमचं निश काय, तुम्हाला काय दाखवायचंय, काय तुम्हाला प्रेझेंट करायचंय, काय तुम्हाला आवडतंय, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय गोष्टी दाखवताय त्याचा तुम्हाला अभ्यास पाहिजे, की उगीच टाकायचं म्हणून. बेसिकली फॅशनची स्टुडंट आहे आणि आर्ट माझी हॉबी. सो मी या दोन्हीचं मिक्सचर म्हणून हे पेज सुरू केलंय, हे युट्यूब चॅनल सुरू. की ज्या चुका मी केल्या किंवा अदर युट्यूबर्स करतात त्या तुम्ही करू नका, आणि मी सुद्धा इथून पुढे व्हिडिओज टाकताना करणार नाही. तर जर तुम्हाला हा कॉन्टेंट आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जे लोक युट्यूब सुरू करणार त्यांच्यासाठी, त्यांच्या सोबत शेअर करा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय. धन्यवाद.